लॉजिकल थिंकिंगचा उपयोग कुठे कुठे करतो? गणितं सोडवायला, समस्या सोडवायला, क्रिटिकल थिंकिंगसाठी करतो, कोडी सोडवण्यासाठी करतो. तुम्ही लॉजिकल थिंकिंगचं नाव काढल्यावर अगदीच माझ्या डोळ्यासमोर शेरलॉक होम्स आला. तो लॉजिकल थिंकिंग वापरून क्राईम्स सॉल्व्ह करण्याची सुद्धा तो कामं करतो. अशा लॉजिकल थिंकिंगमध्ये त्याचं बेसिक स्वरूप काय आहे की आपल्या समोर जी माहिती आहे, आपल्याकडे ज्याचे पुरावे आहेत, त्या पुराव्यांमधले आपण डॉट्स कनेक्ट करत करत पुढे जातो. आपल्याकडे असलेले पुरावे हे मात्र वस्तुनिष्ठ रियालिटीला धरून असे असावे लागतात. पण भावना या मुळातच वस्तुनिष्ठ नाहीत. आपल्यापैकी अनेक वेगळे वेगळे जण एकाच घटनेला वेगवेगळ्या प्रकारे भावनिक प्रतिसाद देतात. म्हणजे एखादी गोष्ट, जसं की समजा मला परीक्षेमध्ये 50% मार्क पडले, तर त्याला मी ज्या प्रकारे प्रतिसाद देईन, माझ्या मनात ज्या भावना निर्माण होतील आणि अजून व्यक्तींच्या मनामध्ये भावना ज्या निर्माण होतील, त्यांच्यामध्ये फरक असू शकतो. प्रत्येक व्यक्तीच्या एकाच घटनेला येणाऱ्या भावना या वेगवेगळ्या असू शकतात. तसंच एकाच व्यक्तीच्या एकाच घटनेला येणाऱ्या सुद्धा भावना वेगळ्या वेगळ्या वेळी वेगळ्या असू शकतात. याचं कारण म्हणजे आपल्या मनामध्ये तयार होणाऱ्या भावना या फक्त घडलेल्या घटनेवरनं किंवा असलेल्या परिस्थितीवरनं ठरत नाहीत, तर त्या ठरतात आपण त्या घटनेचा कसा अर्थ लावतोय यावरून. म्हणजे आपण त्या घटनेचा कसा विचार करतो यावरून आपल्या मनात कोणती भावना निर्माण होईल ते ठरतं. त्यामुळे साहजिकच प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीमध्ये तो अर्थ वेगवेगळा लावला जाण्याची शक्यता असते आणि त्यामुळेच भावनिक प्रतिसाद सुद्धा वेगवेगळा येऊ शकतो. अशा वेगवेगळ्या भावनांना एकाच गोष्टीचा पुरावा म्हणून आपण कसं काय वापरू शकतो?